एक काही मध्ये आधे थोडेसे चिमटे काढेन किंवा थोडेसे काहीतरी प्रश्न, फार दीपासमोर बसली अवघड प्रश्न विचारणार नाही, म्हणजे ज्याची उत्तरं देऊ नाही शकणार, पण तरीही सगळ्यात पहिला, आत्ता तू अर्थात खूप थोडक्यात म्हणा पण अतिशय सुंदर व्यक्त झालास की आजचा सोलापूरचा जो पुरस्कार आहे, कारण तू मूळचा सोलापूरचा, त्यामुळे आजपर्यंत तुला गदिमांचा चैत्रबंध पुरस्कार असेल, भाऊसाहेब पुरस्कार असेल किंवा शाहीर दादा कोंडकेंचा असेल, असंख्य पुरस्कारांनी तू पुरस्कृत आहेस. आणि नक्कीच तू कधीतरी आपल्याला सोलापूरचं वैभव असल्यामुळं आपल्याला तो पुरस्कार मिळावं ही वाट बघत होतास. पण म्हणजे हा थोडक्यात सांगायचं तर हा आज तुला माहेरचा आहेर मिळाला आहे. मग ह्या माहेरच्या आहेर म्हणाले नाही नशीब, घरचा नाही, कारण तू शेवटी माझा जवळचा मित्र आहेस, त्यामुळे तो माहेरचा आहेर. कारण तू इतकं सुंदर त्याला मगाशी नाव दिलंस की देव्हाऱ्यातला टाक. म्हणजे खरं तर त्याच्यानंतर हा प्रश्न मला वाटलं नाही की तुला विचारावं, पण तरीसुद्धा आता म्हणलं ना चिमटे काढायचेच ना. हां, त्यामुळे हा माहेरचा आहेर तुला मिळाला हे ज्यावेळीस तुला फोनवरून वगैरे सांगितलं असेल, तर त्या क्षणाला तुझी भावना काय होती ती सांग. आणि नक्कीच मी फार वेळ नाही घेणार, तू कवितांना सुरुवात केलीस त्या ओघात तरी चालेल. सर्वप्रथम अनुजा मोडकचं स्वागत करूया आपण. डिप्लोमा इंजिनिअरिंगपासून माझी आणि माझ्या मिसेसची क्लासमेट आहे ती, आणि पुरस्काराच्या नंतर कविता ऐकवायच्यात म्हटल्यानंतर मी फक्त म्हटलं की काही प्रश्न विचारायला बसमध्ये, कारण कवी असं पुस्तकात कविता शोधतो आणि लोक वाट बघतात, ते काही फार चांगलं वाटत नाही. तर गप्पा मारत मारत आपण ऐकूया कविता. मला जेव्हा फोन आला पद्माकर सरांचा, गिरीशजींचा, मी जसं म्हणालो की मला हा पुरस्कार उशिरा मिळाला असं माझं म्हणणं नाही. मला मी ह्याची वाट बघत होतो, एवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं. त्यांचं बरोबरच आहे, अगदी ज्या ज्या वेळेला ज्यांना त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. परंतु मला जे मगाशी जे म्हटलं तेच की एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं की आता इथून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभंकराचा संगाती असं ज्या कवींना आपण म्हणतो, त्यांच्या शुभंकराचा संगाती या कार्यक्रमात मी आणि संदीप खरेने दत्ताजींच्या कविता वाचल्या होत्या, आणि तेव्हा अक्षरशः भारावून जायला झालं होतं की इतकं निर्मळ, इतकं नितळ कसं एखादा माणूस लिहू शकतो. आपण सगळेच जण आयुष्यामध्ये अनुभव संचित जमा करत असतो, आपल्या भोवतालाचं प्रतिबिंब आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, जगण्यामध्ये पडत असतं. त्याच्यामध्ये कटुता येते, अस्वस्थता येते, पण हे सगळं बाजूला सारून एखादा माणूस छान प्राजक्ताच्या फुलासारखी एखादी कविता कशी लिहू शकतो, ज्याच्यामध्ये श्वेत रंग पण आहे आणि त्याचबरोबर आपुलकीचा लाल रंगसुद्धा त्याने बरोबर त्याच्यामध्ये जपलेला आहे. तर मला असं वाटलं की इथे माझं एक वर्तुळ पूर्ण झालं, आणि आशा अशी वाटली की वेगवेगळ्या वळणावर कवीचं, कलाकारांचं लेखन बदलत जातं, तसं दत्ताजींच्या ह्या परिसस्पर्शाने जर माझ्या कवितेत थोडासा बदल झाला तर मी खूप पुण्य कमावलं असं समजेन, असं तेव्हा वाटलं होतं. वा. मगाची एक गोष्ट, ते अर्थातच पुरस्कार जाहीर झाला की भारावून जायला होतं. मी ठरवली होती ती करायची राहिली. मी त्यासाठी आपले अध्यक्ष कुलकर्णी सर यांना वरती बोलवतो. मला जे पुरस्कार दिलेला हा तर मी अगदीच जपून ठेवणार आहे, पण त्याच्याबरोबर जी धनराशी दिलेली आहे ती कुठल्या तरी सोलापूरमधल्या होतकरू कवीच्या काव्यसंग्रहासाठी किंवा तुमच्या शाखेच्या कुठल्याही चांगल्या प्रकल्पासाठी वापरा असं म्हणतो. मी तुम्हाला ती देऊ इच्छितो. फक्त प्लीज वरती असं. वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक कवींचा प्रभाव जाणवलेला आहे. भाऊसाहेबांचा यांनी विषय काढला. काही शायरीच्या अंगाने काय होतं, बराच औपचारिक कार्यक्रम असला की आपण सगळे असे घट्ट बसलेलो असतो, तर थोडं टाळ्या वाजवण्यासाठी वगैरे लूज, म्हणजे वाजवायला काही हरकत नाही. तर तसं काही शायरी नुमा, काही रुबाया ऐकवतो. मगाशी म्हटलं तसं की काही ज्या ऑलरेडी जगभर हिट चाललेल्या त्या 2-3 ऐकवतो, आणि नवीन कविता खिच्यात असेल तर माणूस गर्भश्रीमंत असतो कवी. तर आजपर्यंत कुठेही सादर न केलेल्या, परवा रात्री फक्त भारतीताने ऐकवलेल्या काही रुबाया पण तुम्हाला ऐकवतो. पहिल्यांदाच सादर करतो. रुबाई म्हणजे लगेच घाबरून जाऊ नका की काय आता म्हणजे
उर्दूतनं आणलं वाटतं काहीतरी वगैरे, असं काही नाही आहे. आपल्याकडे सगळ्यांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या. 4-4 ओळींचा बंध असतो. गझलमध्ये आपण 2 ओळींचा शेर लिहितो आणि दुसऱ्या ओळीनंतर क्या बात आहे, वा वा वगैरे म्हणतो. रुबाईमध्ये तेच 4थ्या ओळीला करायचं आपल्याला. आणि मध्ये करायला काही हरकत नाही. मध्ये सुद्धा हरकत नाही. ते काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही. पुन्हा ऐको बे असं म्हणत पटकन. क्या बात आहे, खरा सोलापुरी. आणि हे इतकं महत्त्वाचं सांगत असताना 4थ्या ओळीला टाळ्या वाजवायच्या ते सांगायचं असताना बऱ्याच जणांचं लक्ष नसतं, मोबाईलमध्ये वगैरे बघत असतात. म्हणून त्यांच्यासाठी 3री ओळ मी 2दा म्हणतो. हेही सांगत असताना बऱ्याच जणांचं लक्ष नसतं, म्हणून मी 3ऱ्या ओळीला हात असा वर करतो. तर एवढी धडपड केल्यानंतर ऐकवण्याचा प्रयत्न करतो. बहरहाल जोक्स अपार्ट, असं म्हणतात की कवीने ती ओळ अशी लिहिलेली असली पाहिजे की ती सभागृहातनं उसळली पाहिजे. प्रयत्न करतो. थोडंसं सोलापूरला आल्यामुळे, संगमेश्वर कॉलेजचा विषय निघाल्यामुळे, दीपासमोर जास्त बोलणार नाही असंही म्हणाल्यामुळे मला जास्तच आठवणी यायला लागल्या. अनेक असे विषय जे बोलता येणार नाहीत असे. नाही, आपण नंतर थोडंसं रोमॅन्टिक झोनमधनं सुरू करू. संसाराची कथा ऐकवतो. नमस्कार केलाय तो मनापासूनच केलाय, पण त्याला पण दुसरी बाजू आहे थोडीशी. मग आई वडिलांपर्यंत जाऊ आणि शेवटी अध्यात्मापर्यंत जाऊ. फिलॉसॉफी बघूया काय असते ते. तर पहिल्यांदा रोमॅन्टिक काही कविता ऐकवतो. रुबायात 4-4 ओळींच्या. की तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण की तिला पाहून कसं कौतुक आहे बघा, की ते मराठी माणूस असून सुद्धा किती कौतुक आहे म्हणजे बघा. उर्दू आणि हिंदीमध्ये भाषाच मुलायम आहे, त्यामुळे एकदम येतच ते तसंही. म्हणजे मैं आपकी आंखों में आंखें डाल के बात करना चाहता हूँ वगैरे असं सहज पोएटिक बोलल्यासारखं. आपण काय असं मला तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलावं असं वाटतं. आपली भाषा रांगडी आहे पण आपुलकीची आहे. तर ते तसं कौतुक मराठी माणसाकडनं आलेलं, म्हणजे जे जगलो ते सांगतो. जसं दुष्यंत कुमार म्हणायचं की मैं जिसे ओढता बिछाता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ. तर जे जगले तेच सांगायचं फक्त. की तिला पाहून सळसळत्या बनाची आठवण येते. तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते. तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिला सलवार कुर्ता जीन्स पलाझो छान दिसते, पण तिने जर नेसली साडी सणाची आठवण येते. सणाची आठवण येते. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. सिद्धेश्वर शाळा. आणि ही हरिवैत होती. इंजिनिअरिंगला एकत्र होतो पण काल्पनिक. हा. आणि जुनं आहे खूप. म्हणजे सिद्धेश्वर शाळा म्हणजे माझ्या बाबतीत तर प्राचीन आहे आता म्हणजे ते सगळं. पण एक आठवण की मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. सरळ बाकावरी आम्ही जरा तिरपे बसत होतो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. आपण जी गोष्ट उमटवण्यासाठी लिहितो. आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन. वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो. मलाही ती दिसत होती, तिलाही मी दिसत होतो. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही. तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. मला काही कमी नव्हते, मला काही कमी नाही. तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी. प्युअर सिक्वेन्स होता रे, तरी झाली रमी नाही. सुखी आहे अशी हमी नाही. आणि ही जी रुबाई आहे ती माझं आत्मचरित्रच समजा. कवीने संक्षिप्त लिहावं म्हणतात म्हणून 4 ओळीत लिहून टाकलेलं आहे. आणि आत्मचरित्र म्हणल्यानंतर स्वर हाताश लागतो बघा. असं म्हणजे कसा जगला असेल विचारा. की कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली. हे गोव्यामध्ये परवा ह्या 2च ओळी ऐकवल्या तर समोरच्या काकू एकदम अगं भाई सगळं आयुष्य चौकशा करण्यातच गेले. एवढ्या लगेच MRI काढला त्याने माझा. डॉक्टर बंधू बसलेत माझे संदीप कुलकर्णी, त्यामुळे त्या भाषेत पण थोडं बोललो. की
कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली. कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस. कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस. ती परवा भेटल्यावर मी मुलांची चौकशी केली, मुलांची चौकशी केली. आणि ज्या नवीन रुबाई लिहिल्यात तर पहिल्यांदाच ऐकवते, जरा प्रोत्साहन द्या. कसं असतं बघा, आता संसाराकडे वळतोच आहे तर ऐकवतो तुम्हाला की कधी म्हणते तुझा सहवास तितकासा मिळत नाही. सारखं टूरवरती कार्यक्रम, परदेश दौरे वगैरे असं. पण काय म्हणजे संवाद सगळे मॅरिड जे आलेत त्यांना कळेलच मी काय म्हणतो ते, की कधी म्हणते तुझा सहवास तितकासा मिळत नाही. कधी म्हणते पुरे आता तुझे माझे जुळत नाही. तिने काही म्हणो पण अर्थ त्याचा हाच असतो की, तिने काही म्हणो पण अर्थ त्याचा हाच असतो की, तिला सगळेच कळते अन मला काही कळत नाही. ती जरा भाऊसाहेब पाटणकरच्या अंगाने जाणारी शायरी रुबाई की तिचा होकार आला अन फुलाया लागलो आम्ही. भाऊसाहेब आम्हीच्या भाषेत बोलायचे नेहमी. ज्यांनी दोस्त हो किंवा जिंदा दिल पुस्तक वाचलं असेल की तिचा होकार आला अन फुलाया लागलो आम्ही. तिच्या एका नकाराने मुळाशी वाळलो आम्ही. किती एका होकार नकारावरती सगळं आयुष्य पेलतात लोक, की तिचा होकार आला अन फुलाया लागलो आम्ही. तिच्या एका नकाराने मुळाशी वाळलो आम्ही. तुम्ही सांगा बघू अध्यात्म दुसरे काय असते हो. तुम्ही सांगा बघू अध्यात्म दुसरे काय असते हो. सुखाने जिंकलो आम्ही, सुखाने हारलो आम्ही. तिच्या एका होकाराने. मरण येतेच सगळ्यांना तसे येईल आम्हाला. मरण अराजकीय आहे, म्हणजे एखादं नाव आलं तर दचकू नका. मरण येतेच सगळ्यांना तसे येईल आम्हाला. जिणे केव्हा न केव्हा हे दगा देईल आम्हाला. मरण येतेच सगळ्यांना तसे येईल आम्हाला. जिणे केव्हा न केव्हा हे दगा देईल आम्हाला. तरी तोवर अशा जिंदा दिलीने खिंड लढवू की, तरी तोवर अशा जिंदा दिलीने खिंड लढवू की. स्वतः देवेंद्र राजकीय म्हणाल होतं ते की तरी तोवर अशा जिंदा दिलीने खिंड लढू की. स्वतः देवेंद्र मानाने घरी नेईल आम्हाला. मरण येतेच सगळ्यांना तसे येईल आम्हाला. आणि हे लग्नावरची शेवटची ऐकवतो आणि मग कविता ऐकवतो की जरा हळवा हवा होता, जरा कातर हवा होता. किती पुरुष भाबडे असतात. पुरुष कवी तर निरागस आणि भावडे दोन्ही असतात. की जरा हळवा हवा होता, जरा कातर हवा होता. हुकुमशाहीतही थोडा मुलायम स्वर हवा होता. मान्य, राज्य करा तुम्ही. जरा हळवा हवा होता, जरा कातर हवा होता. हुकुमशाहीतही थोडा मुलायम स्वर हवा होता. सुखी होतात हो संसार आमचाही सुखी झाला. सुखी होतात हो संसार आमचाही सुखी झाला. तशी तक्रार नाही पण जरा आदर हवा होता. तशी तक्रार नाही पण जरा आदर हवा होता. आणि ही जी अगदी परवा अलीकडेच मी वाचायला लागलोय, घरातलं संभाषण प्रेमानंतर लग्न झाल्यानंतर ज्या पद्धतीने बदलतं, ज्या त्वरेने, त्याला काही सुमारच नाही. म्हणजे मी एकेकाळी लिहिलं होतं की तुला भेटून कळते काय असते चांदणे. कसे कायम तुझ्या देहात वसते चांदणे. तसे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो. काय कौतुक. तसे रात्री नभी लाखो दिवे मी पाहतो. तुझ्या इतके कधीही लख नसते चांदणे. तुला भेटून कळते काय असते चांदणे. तर मला म्हणाली आपल्या दोघात चांदण्याचा काय संबंध. सुरेश भट म्हणायचे की तुम्ही शेर असा ऐकवा की या जीवाचा त्या जीवाला डायरेक्ट पोचला पाहिजे. प्रदीपजी की समोर बसून सांगितल्यासारखं. म्हणून मग तसं म्हटलं, मला वाटलं हे थोडंसं लख नसते वगैरे टँजेंट गेला असेल बाउन्सर. मग आपण चांदण्यावरच वेगळं काहीतरी करून बघू. जनरली नवीन लिहायला लागले की कवीचंद्र चांदण्यांचं दुकान उघडूनच बसतात सुरुवात. आत्ममग्न आत्मलुब्ध अशी कविता, आत्मसंतुष्ट अशी कविता आधी लिहिली जाते. नंतर एखादं आवरण निघत चाललं की तुम्हाला तुमच्यातला माणूस कळायला लागतो आणि खरी कविता दिसायला लागते. की तेव्हा लिहिलं होतं की एक होकार दे फार काही नको. किती भटांनी सांगितलं तसं स्पष्ट थेट बोल की एक होकार दे फार काही नको. फार काही नको फक्त नाही नको. याच्यापेक्षा काय सांगायचं ना.
की एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको, एक होकार दे फार काही नको. खातरी एवढा हात हातात दे, नवीन शेर आहे की खातरी एवढा हात हातात दे, पण मिठी एवढा गवगवाही नको, एक होकार दे फार काही नको. आणि आपले भेटणे हीच कोजागिरी, आपले भेटणे हीच कोजागिरी, चांदणेही नको चांदवाही नको, एक होकार दे फार काही नको. वाजव. आपण मराठी लोक ना, पण ते आपल्या मराठी मालिकात नायिका जशा घाबरून घाबरून मिठी मारतात तशा टाळ्या वाजवतात. करायचं तर करून टाकायचं ना कशामध्ये. तर असं संभाषण इतकं पहिलं लालित्यपूर्ण पोएटिक काव्यात्मक असं सगळं संभाषण आहे. बदललंच लग्नानंतर म्हणजे काय. आणि आता तर आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली, संभाषणाची तऱ्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण जर सहज काय ग तुझ्या त्याला, आमच्या आत्याचा फोन नाही बरेच दिवसात. किती साधा आहे की नाही प्रश्न. काय ग तुझ्या आत्याचा फोन नाही बरेच आहे अजून. हो असू दे किंवा मी कुठं वाट बघतोय. आणि बघत असलं तरी सांगेन कशाला ना. पण अशा पद्धतीचं संभाषण सगळं जे बदलत जातं त्याच्यावरची एक कविता आहे. छोट्या छोट्या गोष्टीतनं काय रामायण घडतं बघा. की गोष्ट तशी रोजची परंतु घटना अगदी ताजी आहे. गोष्ट तशी रोजची परंतु घटना अगदी ताजी आहे. पेपर वाचत सहज म्हणालो आज कोणती भाजी आहे. रेग्युलर संभाषण आहे की नाही. म्हणजे काय काहीतरी उत्तर द्यावं. पालक केलाय, काय झालं, गेला बाजार, कारलं सांगावं, मुळा सांगावं, शेपू सांग, काहीतरी सांग. पण नाही, गोष्ट तशी रोजची परंतु घटना अगदी ताजी आहे. पेपर वाचत सहज म्हणालो आज कोणती भाजी आहे. आधी चिमटा पडला, नंतर ठणाण वाजलं पातेलं. आधी चिमटा पडला, नंतर ठणाण वाजलं पातेलं. एक वाक्य कानावर आलं, बोललेलं न बोललेलं. अशी काही वाक्य असतात बघा घरात, न बोलताही तुम्हाला ऐकू येतात. म्हणजे आज काय केलंय म्हटल्यानंतर आता व्हॉट्सअपवर मेनू कार्डच पाठवते, मुलांना वेगळा पाठवते, आधी शेफ म्हणून टोपी घालून स्वयंपाक करते, मग ॲप्रॉन लावून वेटर म्हणून वाढायला येते, पाठवा मला तुम्ही ऑर्डर. अशा सगळ्या गोष्टी ऐकू येतात तुम्हाला. की आधी चिमटा पडला, नंतर ठणाण वाजलं पातेलं. एक वाक्य कानावर आलं, बोललेलं ना बोललेलं. डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा, कुकर लागला धुमसायला. आगच एवढी होती की डोळ्यांमध्ये फुलल्या ज्वाळा, कुकर लागला धुमसायला. किचन मधला धूर निघाला, हॉलचा गळा घोटायला. फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी. फारच म्हणजे फारच लवकर झाली मग तिसरी शिट्टी. आणि नाजूक रेखीव जीवणी झाली अति निग्रहीन हट्टी. समजे ना बाबड्या जीवाला, समजे ना बाबड्या जीवाला ही कसली नाराजी आहे. मी तर सहज म्हणालो होतो आज कोणती भाजी आहे. काय तुम्हाला सांगावा मी अभूतपूर्व पुढचा जलसा. जलसा म्हणजे मैफिल आहे, जे असे प्रिसिजन वाले जे भरवतात नाही आज कोणती भाजी आहे. खूप छान. याच्यावर एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे वैभव. मला माहिती आहे. हा, की उद्यापासून जेवणाची व्यवस्था कुठे काही करून आलायस का? आणि सगळ्यात आता चूक काय झाली माहितीये का, तू बाकीच्यांकडे बघितलं असतं चाललं असतं. हे बघ, यासाठीच पहिल्यांदा नमस्कार करून मोकळं व्हायचं. ते कळलं मला, वेळेस कळलं पुजारी होतं. सर सॉरी, तुम्ही मला खूप मोठ्या मनाचं वगैरे म्हणालात मगाशी, त्याच्या गंमत म्हणून बोलतोय. त्याच्या पाठीमाग असं होतं. असो, अजून एक छोटासा प्रश्न तुला विचारायचा आहे. जी. की आपण 1987 पासून इंजिनिअरिंगला एकत्र होतो. म्हणजे ऑलमोस्ट 38 वर्षाची आपली मैत्री आहे. नो डाऊट दीपा, तू, मी, आपण तिघे क्लासमेट होतो. पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे असं काहीतरी जे म्हणतात ना, तसं तुझ्या बाबतीत काही आम्हाला कधीच नाही जाणवलं. म्हणजे तसा तू म्हणजे वाटलं पण नाही की
असं काही हा कविता वगैरे करेल? नो. म्हणजे नॉट ॲट ऑल. कारण तुला मी पुरतं ओळखून आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने. हां, कारण मैत्रीण आहे ना. मग ही वाट इंजिनिअरिंगची सोडून ही अशी कशी सुचली रे? कधी सुचली तुला? मला ती होमसिकनेस, म्हणजे जेव्हा आपले सगळे जवळचे लोक, ओके. मित्रमैत्रिणी, आई वडील, यांच्यापासून मी जेव्हा BE करायला मला WIT ला ॲडमिशन नाही मिळाली म्हणून औरंगाबादला गेलो. ओके. आणि औरंगाबादमध्ये मी, माझ्या वडिलांनी मला एक रूम दिली होती. आधी पार्टनर नव्हते, आधी हरीश दुधगेकर इथं आलेले, दुधगेकर सराफ. तर मी काही दिवस माझ्या आत्ते बहिणीकडे राहिलो, काही दिवस इतर मित्रांबरोबर राहिलो. नंतर हा माझा सोलापूर पासूनचा मित्र. तर त्या सगळ्या एकटेपणामध्ये, आणि मला एक सवय होती की आपण कॉलेजात ऍडमिशन तर घ्यायची पण जायचं नाहीच. ते माहितीये, सवय जाणून आहे मी. तर ते, आणि नाही, त्याच्या मागे एक थोडीशी गंभीर किनार पण आहे त्याला. म्हणजे आपण लाइटर मोड कडनं चाललोच आहोत पुढे. तर माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती, दादांची. आणि 8वी 9वी 10वी त्यांची मंगळवेढ्याला बदली झाली. तर फॉर्मेटिव्ह एजमध्ये, म्हणजे पौगंडावस्थेमध्ये जेव्हा अशा पद्धतीने तुमची जीवनशैली बदलते, तर तेव्हा तुमच्यावरती बरेच इम्प्रेशनेबल गोष्टी आजूबाजूला असतात. तुम्ही सगळंच टीप कागदासारखं शोषून घेण्याचा प्रयत्न करता. तर तसं मी मंगळवेढ्याला गेल्यानंतर इथे जो मुलगा क्रिकेट आणि स्क्रॅबल, डॉक्टर संदीप बरोबर आम्ही खेळायचो, कॅरम बोर्ड खेळायचो, चेस खेळायचो. तर तिथे गेल्यानंतर अगदी 70 किलोमीटरवरती गाव आहे ते, पण तिथली लाईफस्टाईल कम्प्लिटली वेगळी. म्हणजे तिथले खेळ म्हणजे सुरपारंब्या, आट्यापाट्या, अशा पद्धतीचं, कुस्ती, आणि सगळं आयुष्य बदलून गेलं. त्याच्यामध्ये माझं राहणीमान पण बदललं. आणि मी आणखीनच साधे कपडे, विजार आणि बंडी किंवा अशा पद्धतीचे, तिथले जे माझे मित्र होते त्यांच्यासारखंच मी वागायला लागलो. आणि आय वॉज हॅपी. म्हणजे बहरहाल तिथं मला काही हे नव्हतं. मला उलट असं मोकळ्या हवेमध्ये वेगळंच काहीतरी आयुष्य जगल्याचा आनंद पण कदाचित असावा, आता मागे वळून बघताना वाटतं. पण मी 8वी 9वी 10वी करून आलो आणि संगमेश्वर कॉलेजला, सर, मी 11वीला मी जेव्हा गेलो तेव्हा मी हिरव्या रंगाची डार्क पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा आणि त्याच्यावर काळ्या रंगाच्या रेघा असलेला आडव्या असं अंगभर असं पॉलिस्टरचा शर्ट वगैरे, असं तिथून जे शिकून आलो होतो. तर मी सायकलवरनं गेलो आणि दरवाजात सायकल अडवून माझं रॅगिंग करण्यात आलं. म्हणजे स्पोर्टिंग ज्या पद्धतीने होतात, पण तेव्हा जे संवेदनशील मन असतं किंवा फॉर्मेटिव्ह एजमध्ये तुम्हाला जे होतं, तर त्याचा मला धसका बसला. एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स कायमस्वरूपी माझ्यामध्ये आला. म्हणजे तो बरीच वर्ष होता. नंतर तर मी डॉक्टरांशी बोलून सुद्धा तो कमी केला. मला असं कुठल्याही काम करण्यामध्ये किंवा कुठल्या यशामध्ये सुद्धा, एवढं सगळं झालं तरी सुद्धा कुठल्या यशामध्ये आपण खूप काही अचीव केलं, आपल्यामध्ये काहीतरी आहे. नक्कीच आवडेल आम्हाला. वडिलांचं माझं नातं शक्तीमधले दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन सारखं साहजिकच, कारण त्यांना मी निराश केलं होतं. आणि त्यानंतर घरातलं, आणि तसेही ते शिस्तीचे होते, कडक होते स्वभावाने, माया पण तेवढीच करायचे. आणि काय होतं, अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. आपण त्या तारुण्य सुलभ भावनेमध्ये मलाच तुम्ही टाकून बोलता, मलाच तुम्ही नेहमी इतरांसमोर घालून पाडून बोलता, अशा पद्धतीचं नातं शेवटपर्यंत तर काही ग्रजेस राहिलेले आणि संभाषण जास्त हवं तसं झालं नाही. पण आता जे वाटतं ते कोणाचेही, म्हणजे वडील असतील तर, की त्यावरची कविता ऐकू की सावलीचे कर्ज नावाची कविता आहे. आपल्याला वाटतं की वडील आपले कडक असतात आणि आई मायाळू असते, असं नाही. त्यांच्यामध्ये पण एक काहीतरी मायाळूपणा दडलेला असतो. त्यांना पावलांना आज जेव्हा ऊन भेटे चालताना, जाणवे हे पोळणाऱ्या पावलांना, बाप असूनी हृदय होते माऊलीचे, बाप असूनी हृदय होते माऊलीचे, आज कळते मोल तुझ्या सावलीचे. आता रणरणत्या उन्हात चालताना कळतं की आपल्याला हक्काची एक सावली होती. बाप असूनी हृदय होते माऊलीचे, आज कळते मोल तुझ्या सावलीचे, आज आठवते किती आधार होता, आज आठवते किती आधार होता, सोबती चालायचा जैसा विधाता. जे मागू ते मिळायचं. की आज आठवते किती आधार होता, सोबती चालायचा जैसा विधाता, भाग्य ज्या हातांमध्ये आश्वस्त होते, भाग्य ज्या हातांमध्ये आश्वस्त होते, कल्पवृक्षा आड दडला बाप होता. आज आठवते 4 आण्यासारखे आयुष्य माझे, आज बाजारात इतके चोख वाजे,
चार आण्यासारखे आयुष्य माझे, आज बाजारात इतके चोख वाजे. सांग केव्हा पाडूनी गेलास पैलू, सांग केव्हा पाडूनी गेलास पैलू. सांग ना सारे पुन्हा मज ना कळे जे. अजूनही येते दिवाळी पाडवा दसरा, अजूनही येते दिवाळी पाडवा दसरा. अजूनही घेऊन येतो मी नवा सदरा. फक्त अलमारीत ज्याला लाभते जागा, फक्त अलमारीत ज्याला लाभते जागा. फक्त वाढत चालला आहे घरी कचरा, फक्त वाढत चालले रे पावसाळे, फक्त वाढत चालले रे पावसाळे. फक्त झाले पांढरे हे केस काळे. पोट सुटल्याचा जराही खेद नाही, पोट सुटल्याचा जराही खेद नाही. बोट सुटल्याने अजून भरतात डोळे, पोट सुटल्याचा जराही खेद नाही. बोट सुटल्याने अजून भरतात डोळे. बोट सुटले कोणत्या जत्रेत बाबा, बोट सुटले कोणत्या जत्रेत बाबा. खोल गेलो कोणत्या गर्तेत बाबा. मी कुठे आलो कुठे जाणार होतो, प्रश्न ज्याला उत्तरे नाहीत बाबा. प्रश्न कोणाला विचारू सांग सारे, मौन आकाशात हे निस्तेज तारे. प्रश्न कोणाला विचारू सांग सारे, मौन आकाशात हे निस्तेज तारे. चालल्या कुठल्या दिशेने अंधवाटा, तू पुन्हा ये बोट धर घेऊन जा रे. एवढे अंतर कसे पडले कळेना, वाट माझी का तुझ्या मागे पळेना. एवढे अंतर कसे पडले कळेना, वाट माझी का तुझ्या मागे पळेना. ओढतो आहे उगाच पाय माझे, मात्र या डोळ्यातले पाणी खळेना. खूप थकलो घे मला उचलून बाबा, खूप थकलो घे मला उचलून बाबा. रात्र उठते आजही दचकून बाबा. आजही पडतात रे स्वप्ने भयंकर, आजही पडतात रे स्वप्ने भयंकर. राक्षसी आयुष्य करते खूण बाबा. होय रे मी रामरक्षा रोज म्हणतो, होय रे मी रामरक्षा रोज म्हणतो. रोज अंगारा जरी लावून निजतो, किर्र हा अंधार मागे हटत नाही, किर्र हा अंधार मागे हटत नाही. आणि सावलीचे कर्ज काही फिटत नाही, सावलीचे कर्ज काही. अप्रतिम शब्द आहेत. आणि ह्याच्यावरून मला दादांची आठवण झाली, कारण आपण सगळेच एकमेकांच्या घरी आपलं जाणं येणं होतं. म्हणजे जसं आईचं प्रेम असतंच असतं, पण दादा कडक शिस्तीचे होते. हे आम्ही घाबरायचो. म्हणजे आता चुकून वैभ्या आलं, कारण पण नाही, वैभ्याचे बाबा आहेत बरं का, म्हणजे जपून जायचो सगळी अगदी. पण दादांचं तितकंच प्रेम, तितका जीव तुझ्यावर होता. आणि ते नंतरच्या तुझ्या ओळींमध्ये तर खरंच आलेलं आहे. अशी माणसं आपल्या आयुष्यातनं गेल्यानंतर उपरत होते. काही काही आपल्या आयुष्यात असतात. भारती ते मी ती नवीन कविता ऐकवतो. जे ही वृद्ध माणसं आपल्या आसपास असतात, आपल्याला त्यांची किंमत नसते बघा. की आईवरची एक कविता आहे. विषय झाला मग पुढे बदलूया. येस, नक्कीच. एकेकाळी लिहिलं होतं की आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. तुला पाहुनी झुलणारे ती दादा गेल्यानंतर लिहिली होती, दादांमधली आई गेली म्हणून. की आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई. तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळून गेली, बाकी ह्या अंगणी फुलांचा अभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. आणि छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो, छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो. आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई. आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई. एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे, एक तुझे ते असणे होते, एक तुझे हे नसणे. या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई, तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आहे. हे वडिलांमधल्या आईबद्दल लिहिलं होतं. माझी आई आहे अजून देवाच्या कृपेने. तर त्याच्यावरची सगळ्याच आजूबाजूला जे बघतो त्याच्यावरची टिप्पणी आहे की आई घरात बसून असते एके जागी आजकाल. आधीचा वावर वगैरे सगळं जे आठवलं आपल्याला, तर असं त्यांचं बसणं एकदम असं जिव्हारी लागतं. तसं की आई घरात बसून असते एके जागी आजकाल, श्वास अजून चालतो आहे एवढीच काय ती हालचाल.
आणि जेव्हा उठते तेव्हा उठल्यासारखी वाटत नाही. आणि जेव्हा उठते तेव्हा उठल्यासारखी वाटत नाही. कोपरा कोपरा धरून फिरते, कुठल्याच खोलीत भेटत नाही. वॉकला जाते तेव्हा मात्र तुरु तुरु चालते म्हणे. वॉकला जाते तेव्हा मात्र तुरु तुरु चालते म्हणे. ठार परक्या माणसांशीही चुरू चुरू बोलते म्हणे. गल्लीमधला मारुतीच सांगतो तिचा हाल हवाल. आई मात्र घरात बसून असते एके जागी आजकाल. व्हॉट्सअपवरती फेमस आहे असं सुद्धा येतं का नाही. व्हॉट्सअपवरती फेमस आहे असं सुद्धा येतं का नाही. घरच्याच ग्रुपवर अनेक वर्ष बोललंच नाहीये काही कोणी. ग्रुप झाल्यापासून तिकडे फिरकलेले लोक नाहीत. ग्रुप झाल्यापासून तिकडे फिरकलेले लोक नाहीत. घरच्या ग्रुपवर फोटो नाहीत, व्हिडिओ नाहीत, जोक नाहीत. मोबाईलमध्ये भरून दे रे दादांची आवडती गाणी. मोबाईलमध्ये भरून दे रे दादांची आवडती गाणी असं म्हणते तेव्हा सुद्धा तिच्या डोळ्यात नसतं पाणी. पण कारण नसता चुकचुकते भिंतीवरची डोळस पाल. आई घरात बसून असते एके जागी आजकाल. श्वास अजून चालतोय एवढीच काय ती हालचाल. अर्ध्या रात्री जेव्हा दिवस झिंगत झिंगत गाठतो घर. अर्ध्या रात्री जेव्हा दिवस झिंगत झिंगत गाठतो घर. लॅच मध्ये चावी फिरता हुंदका पडतो कानावर. क्षणभर सुद्धा दिवाणखान्यात पाय ठरत नाही. पण आत कपडे बदलताना नागवं होत जातं मन. तिनेच दिले डोळे आणि तिनेच दिली स्वप्न तरी. तीच स्वप्नात येत नाही होऊन माझी सोनपरी. शेवटचं मी झोपेत हसलो त्याला झाले 40 साल. आई घरात बसून असते एके जागी आजकाल. श्वास अजून चालतोय एवढीच काय ती हालचाल. झोपेचीही भीती वाटते. आली की काय, आली तर काय. झोपेचीही भीती वाटते. आली की काय, आली तर काय. आई अशी डोळ्यांदेखत गेली की काय, गेली तर काय. पण उजाडलं की जाणवतं तिने केलाय फळा साफ. वय म्हणा, भय म्हणा, सवय म्हणा, केलंय माफ. पण उजाडलं की जाणवतं तिने केलाय फळा साफ. वय म्हणा, भय म्हणा, सवय म्हणा, केलंय माफ. अशा पक्व मौनाशी मी काय बोलू कळत नाही. हल्ली कुठल्याच शुभ्रतेने माझा काळोख मळत नाही. हल्ली पक्षीच म्हणतो मी पिंजऱ्याचे जाणतो हाल. हल्ली पक्षीच म्हणतो. आपण जे देहाला पिंजरा आणि कुडी म्हणतो आणि प्राणाला पक्षी म्हणतो. हल्ली पक्षीच म्हणतो मी पिंजऱ्याचे जाणतो हाल. आई घरात बसून असते एके जागी आजकाल. आणि श्वास अजून चालतो आहे एवढीच काय ती हालचाल. म्हणजे तुझ्या शब्द वैभवाला खरंच तोड नाहीये. म्हणजे निशब्द प्रतिक्रिया व्यक्त करायलाही आम्ही निशब्द होतो. आणखी एक वडील होते माझे, ग्रेस साहेब. विषय निघाला आणि भय हा शब्द पण आला. आणि 3.5 वर्ष माझा त्यांच्याशी संपर्क होता रोज फोनवरती. नागपूरला एका कार्यक्रमाला मी गेलो होतो तेव्हा, थँक्यू. नागपूरला मी एका कार्यक्रमाला कवितांच्या गेलो होतो तेव्हा मला असं वाटलं होतं की नागपूरला कार्यक्रम आहे साहित्याचा म्हणजे ग्रेस साहेब आणि एलकुंचवार सर नक्की येणार, बाकी काही असो. पण त्या कार्यक्रमाला ते आले नाहीत. मी ज्यांनी मला बोलवलं होतं त्यांना विचारलं की का हो ते दोघं आले नाहीत का. म्हणलं कोण. मी म्हणलं ग्रेस साहेब आणि एलकुंचवार सर. कोण धाडस करणार त्यांना बोलवण्याचं. इतका दबदबा नागपूरमध्ये. मी तो तसाच केला कार्यक्रम त्या दोघांची वाट बघत. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं फ्लाईट होतं आणि पुण्याला आलो मी नागपूरहून. पुण्याला अजूनही फ्लाईटमधनं उतरलं की चालत जावं लागतं. तर मी उतरून बॅग घेऊन चालत चाललो होतो. मोबाईल ऑन केला आणि 0712 लँडलाईनवरनं फोन आला. म्हणलं हॅलो, मी ग्रेस बोलतोय. तर माझ्या हातातली बॅगच खाली पडली आणि म्हटलं सर बोला. तर तिथल्या वार्तांकनामध्ये मी जी एक रचना वाचली होती की भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही. कवीने कितीही जरी उपमा दिल्या, रूपकं दिली, प्रतिमा जरी वापरल्या तरी शेवटी याच्यापाशी आलं की संपला विषय. की भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही. रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही. कोणी येत नाही.
माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे, किंवा माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे, मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही. आणि एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. हा पॉझिटिव्ह अत्यंत आशावाद दादांसाठी लिहिला होता. गझलमध्ये वेगवेगळ्या विषयावरती शेर लिहिता येतात की एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण, एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही. आणि शेवटचा शेर त्याच्यामध्ये होता की दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला, दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला, एक प्याल्याने कोणाचाही सुधाकर होत नाही, भूक जाळू लागले की चंद्र भाकर होत नाही. तर मला म्हणाले तुम्ही नागपूरला येऊन गेलात तसं कळलं. म्हटलं सर कसं कळलं तुम्हाला? तर म्हणजे पेपरमध्ये तुमची ओळ वाचली एवढी सुंदर, म्हणून मी शोध घेतला कोण आहे हे लिहिणारा माणूस. म्हटलं हो सर येऊन गेलो. अहो म्हणे इथपर्यंत आलात तर माझ्या उंबऱ्यात एक पणती लावायला यायचं ना तुम्ही. त्या दिवसापासून आमचा जो स्नेह सुरू झाला, रोज संध्याकाळी 6 वाजता कातर वेळ ही तुझी वेळ रे वैभवा, हे पहिलं वाक्य. कातर वेळ तुझी वेळ. आणि तिथून ते 3-3 3.5 तास बोलायचे. मी मुद्दाम सांगतोय कारण पुढचं जे ऐकवणार आहे ते. तर एके दिवशी सकाळी 11:30 वाजता त्यांचा फोन आला. म्हणजे सकाळी तर ग्रेस सर फोन करत नाहीत आणि 3-3.5 तास बोलायचे म्हणून मी तेव्हा 3 मोबाईल घेतले होते. बॅटरीचं लाईफ कमी असायचं ना, तर बंद पडले, बॅटरी संपली तर ऑटो फॉरवर्ड करून ठेवलं होता, म्हणजे त्यांना पुन्हा डायल करायला लागू नये, इतकी भक्ती होती, समर्पण असं. तर सकाळी फोन आला. मला म्हणले चिरंजीव बाळासाहेब मंगेशकरांनी मला पुण्यात आणून ठेवलं तुमच्या. म्हटलं सर कुठे आहात? ते ऐश्वर्या हॉटेल आहे स्वारगेटच्या इथे. म्हटलं का? मला कॅन्सर डिटेक्ट झालाय घशाचा आणि आज काही टेस्ट आहेत, उद्या सकाळी जाणार आहे, या भेटायला. म्हणले येतो. म्हणे जरा गार दहीभात घेऊन या, मला काही गिळवत नाहीये. तर मी हिला फोन केला. त्यांना म्हटलं मी 10 मिनिटात येतो. मी नर्स स्टॉपला होतो तेव्हा, सिग्नलला उभं होतो. मी म्हटलं 10 मिनिटात आणतो. हिला फोन केला तर हिने पहिल्यांदा अक्कल काढली की 10 मिनिटात गार भात होत नसतो ते. हो की नाही ताई, तुम्ही असं कसा होईल? तो आधी शिट्ट्या देऊन उतरून निववून मग दहीभात काढून 40 मिनिटं तर कुठेच नाही गेली. तू 40 मिनिटांनी ये असं म्हणाली. मग तोपर्यंत काय करायचं, तर त्यांच्या लेखनामध्ये अनेकदा राधाकृष्णाच्या प्रतिमा येत होत्या. म्हणून मी पुण्यातल्या एका दुकानात गेलो. 10:30-11चा सुमार धर. तर 11 वाजता वगैरे पुण्यात कोणी काही विकायला उत्सुकच नसतं, कधीच नाही. म्हणजे आणि मी सकाळचे 11 म्हणतोय. मी म्हटलं असं असं पाहिजे, असं त्याने हात मला ढकललं. बरं मालक परवडला इतकं त्याच्याबरोबर काम करणारा तो जो त्याच्या हाताखालचा तो जास्त उद्धट पुणेकर, तो काही दाखवायला तयार नाही. मग आम्हीच एक निवडली तिथल्या रॅकमधनं कृष्णाची सुंदर मूर्ती, पटकन पॅक केली, घेतली, घरी जाऊन डबा घेतला आणि सरांकडे गेलो. मग त्या दिवशी मला म्हणाले तशी की चिरंजीव आज तुम्ही मला दहीभात भरवा आणि मी कविता म्हणतो. तर मग त्यांच्या शेजारी बसून त्यांना दहीभात भरवत असताना त्यांनी कविता ऐकवल्या. असं सगळं तो अनुपम्य सोहळा ज्याला म्हटलंय तसं झालं ते, तुकोबांनी म्हटलं तसं. आणि घरी आलो आणि छान समाधानाने, आणि त्यांचं बरं होऊ दे, त्यांना बरं वाटू दे, टेस्ट काही चांगलं वाईट जास्त निघू नये अशा पद्धतीने. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा नागपूरहून फोन आला. चिरंजीव तुम्ही जो कृष्ण दिलाय ना त्याच्या हातात बासरीच नाहीये. त्या माणसाने ती नळी जी असते ती पॅकच केली नव्हती. तर मी खूप सैरबैर झालो. पहिल्यांदा आपण सरांना काहीतरी दिलं आणि असं काय अर्धवट वगैरे. म्हटलं सर मी फ्लाईट करून येतो उद्या, पण मी तुम्हाला आणून देतो किंवा कुरिअर करतो, थांबा जरा. नको म्हणले. माझ्या घरात एक गंजलेला खिळा होता, तो मी त्या कृष्णाच्या हातावरती आता ठेवला आहे. आता तुमची आणि माझी भेट होईपर्यंत कृष्णाच्या प्राक्तनाला तो खिळा बोचत राहणार आहे. आणि काय द्रष्टा असतो म्हणतात कवी, पुढचं दिसतं. त्यानंतर माझी आणि त्यांची भेट नाही, आता ह्या क्षणापर्यंत सुद्धा कृष्णाच्या प्रारब्धाला तो खिळा बोचत असणार आहे. आणि मला तसं एकतर ते असताना त्यांनी जी माझी पहिली ओळ वाचली ती त्यानंतर पुन्हा कधी त्यांना काही ऐकवायचं धाडस झालं नाही. परंतु मला म्हणाले होते की मी गेल्यानंतर माझ्यासाठी तुम्ही काहीतरी कराल. तर आत्ता काही ह्याच्यामध्ये मी त्यांच्यासाठी डिअर ग्रेस नावाने सिरीज लिहितोय, वडिलांची आणि आईची आठवण झाली म्हणून. आणि काही काही वेळा असं असतं की आपण ज्या देवाची आरती करतो तर तुमची शब्दकळा तशी उतरते, त्याचे मालक तुम्ही नसता. त्यांनी जसं वसंतरावांचं गाणं, मी वसंतरावचं कैवल्यगान हे वसंतरावांनीच लिहून घेतलं की माझ्याबद्दल हे सांग जगाला, तसं हे मला
देणं वाटतं त्यांचं, तर ते ऐकवतो 4 तुकडे आणि मग पुढे जाऊया. की सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी. सृजन इज क्रिएशन, विजन एकांतवास आहे. बघा, ही शब्दकळा माझी नाहीये, हे कुठून येतं मला माहिती नाही. सृजनाच्या पाणवठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो, डोळ्यात उमटते नक्षी. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिण होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. कशिद्याला कळे कळे तो आतून उसवते वीण. विषबाधित एकांताला, विषबाधित एकांताला जांभूळ निळे पण येते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. तो प्रवास कसला होता, आरंभ न अंत जयाला. तो प्रवास कसला होता, आरंभ न अंत जयाला. जन्माच्या मोहापायी गेले जे मरण लयाला. हारात कळ्यांच्या कोणी निर्माल्य ओवले होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. आणि अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. तू कळी असून नाहीस, नाहीस फुलांच्या जागी. ती तर थोर मंडळी होऊन गेली, दत्ताजींपर्यंत आपण बघितलं आता. अनुराग असा आहे की अनुरागी भासे त्यागी. तू कळी असून नाहीस, नाहीस फुलांच्या जागी. हे तुझे रीतेपण, हे तुझे रीतेपण माझ्या बहराचे कारण होते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. वा. आता असाच आपण थोडासा प्रवास तुझा, जसं मगाशी तू सांगितलंस की औरंगाबाद मध्ये असताना वगैरे काय कुलकर्णी सुचलं? सर सांगा. हा, बास झालं. हा. नाही नाही म्हणजे पण जी. हो, किती छान, थँक्यू सो मच. हा बोल. इंजिनियर झालास, नंतर आपले सगळ्यांचं रुटीन असतं त्याप्रमाणे जॉब वगैरे, कारण ते रुटीन आहे बरोबर. तू, मला आठवतंय टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप चांगल्या पदावर होतास, चांगल्या पगाराची नोकरी होती. आणि त्याच्यानंतर तू हा असा अचानक एक युटर्न घेतलास की तू जॉब सोडलास, बरोबर ना? म्हणजे मला जे आठवतंय. हा, तर मला एक सांग की तो जो तुझ्या आयुष्यातला प्रसंग होता, म्हणजे तुझा निर्णय होता, तू दीपावर लादला होतास तो, म्हणजे तो तिने खूप छान स्वीकारला. नाही, तिने छान स्वीकारला, तिचं मोठेपण आहे नक्कीच. पण ज्या वेळेस तू हा जॉब सोडला, त्यावेळेस तो तू बेसिकली का सोडलास? म्हणजे डोक्यात काय तुझ्या थिंकिंग होतं, किंवा तुझ्या समोर काय उभं होतं की प्रोजेक्ट हा आहे किंवा मला हे करायचं आहे, आणि घरच्यांची रिॲक्शन काय होती? तर तेही थोडस आम्हाला सांगितलं. ऍक्च्युली कसं झालं, म्हणजे अजून एक छोटस मी, म्हणजे की ऑब्व्हियसली, हा शोध ना, तुला वाव देण्यासाठीच मी म्हणलं तुला. आता जेव्हा तू जॉब सोडून घरात बसला असेल, माझ्या मते घरच्यांनाही थोडासा असा क्वेश्चन मार्क तर नक्कीच असणार. तो तिने खूप छान हँडल केला, कौतुक आहे तिचं त्या, नक्कीच. आणि म्हणूनच तू मगाशी जे नमस्कार केलास तो उगीच नाहीये. दुसरी गोष्ट, घरच्या कामवाल्या बायका बिका ज्या येतात त्यांना असा प्रश्न पडला असेल ना, किंवा घरी जे वारंवार येतात भेट द्यायला, अरे कवीला ना एक आपला फायदा कवीपणाचा करून घेण्याची, गैरफायदा घेण्याची खूप सवय असते. बरं. म्हणजे हिच्या माहेरची माणसं आली की शून्यात नजर लावून बसायचं. क्या बात आहे. नको, चर्चाच नको ना, कशाला. मग ते म्हणणार, अगं बाई सुचतंय वाटतं त्यांना, जाऊ दे आपण. असं सगळ्यांच्या पलीकडे बघत बसायचं, असं म्हणजे अंतरपाटाच्या हजारो मैल पलीकडे. तसे जे फायदे असतात तसे काही तोटे पण आहेत. म्हणजे ना, सतत हा माणूस घरातच दिसतो. म्हणजे आता तर 13 वर्ष झाली, आणि उधळपट्टी दिसते, लाईफस्टाईल दिसते, आणि हे सगळं. तर एक त्यांच्या डोळ्यात एक सतत असा एक सहानुभूती आणि करुणेचा भाव असतो हिच्या प्रती.
की कशी ही बाई संसार करत, कुठनं आणते आमचा पगार. आणि आपल्याकडे म्हणजे अजून सुद्धा अशी समजूत आहे की गीतकारांना वगैरे चांगले पैसे मिळत नाहीत. बरं का, परिस्थिती अशी अजिबात नाहीये. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे माझ्या इंडस्ट्रीच्या वतीने मी तुम्हाला हे सांगतो की क्रेडिट, यू शुड गिव्ह क्रेडिट व्हेर इट इज ड्यू. पूर्ण वेळ तुम्ही आता गीतकार आणि कवी होऊ शकता. 2012 साली असं नव्हतं. आणि म्हणजे परिस्थिती तेव्हा अशी होती की संध्या मेघा आपल्या ज्या आहेत ना, त्या आल्या होत्या. माझ्या मावस बहिणी कर्नाटकातल्या आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी तर हे नवीन होतं खूप. मी सोडलेल्या दिवसाचं सांगतो, त्याच्या पुढचं आहे हे. ओके. तर खूप म्हणजे 2-3 दिवस राहिले आणि मला वाटत होतं की त्यांना काहीतरी विचारायचंय मला. असं सगळं बोलणं संपूर्णत्वाकडे जातच नव्हतं. काहीतरी राहिलंय, काहीतरी ठसठसत होतं त्यांच्या मनात काहीतरी. तर मग मी शेवटी त्यांच्या जाण्याचा दिवस आला म्हणून मी त्यांना स्टेशनवर सोडायला निघालो आणि तेव्हा ही नव्हती. ओके. हा. तर दगडूशेठला नमस्कार करून पुढे जाऊया स्टेशनवर. बरं, दगडूशेठला नमस्कार करून त्यांनी धाडस मिळवलं. आणि त्यातली एक बहीण मला म्हणाली की इदेला छलो नडतं निंदू, म्हणजे तुझं चांगलं चाललंय सगळं, तसं काय हरकत नाही, एक विचारायचं होतं. म्हणलं हा मला माहिती आहे, विचार तू. तर म्हणे ही गाणी सिनेमात लिहिण्यासाठी तू त्यांना किती पैसे देतोस. हे ऍक्च्युअली म्हणजे मी ब्रेक मारला होता कारला तेव्हा की, तर अशी लोकांची धारणा आहे की असं काही नसतंच. म्हणजे मारला नसशील ब्रेक, आपोआप लागला असेल. कवी सधन असू शकतो, चांगला जगू शकतो, इतरांबरोबर चांगला वागू शकतो, असं काहीच नाही. पण नोकरी सोडण्याचं जे होतं खूप मोठं टफ टाइम. म्हणजे 2012 साली दर महिन्याला टॅक्स पेड 1,65,000 पगार आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ टाइम्स ऑफ इंडिया. म्हणजे मी ज्या महिन्यात नोकरी सोडली ती त्या महिन्यात सोडली नसती तर पुढच्या महिन्यात मी टाइम्स ऑफ इंडिया पुणेचा हेड झालो असतो आणि 3.5 लाख वगैरे पगार झाला असता. परंतु मला खूप दिवस असं जाणवत होतं की मी विभागला गेलोय 2 माणसांमध्ये. आरशात मला एकसंध माणूसच दिसायचं नाही. हे जरी काव्यात्मक असलं वाक्य तरी सुद्धा मला तसंच वाटायचं लिटरली की आय एम अ स्प्लिट पर्सनॅलिटी. सकाळी 8:40ला मी जो कारमध्ये बसायचो, ब्लेझर टाय घालून 9:15ला ऑफिसमध्ये पोचायचो आणि मॅन्युप्युलेटिंग सगळे जे काही मार्केटिंग आणि ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी करायला लागतात त्याच्यामध्ये, त्या मेल्स आणि मीटिंग्स, प्रेझेंटेशन, खोटं बोलणं, गाल दुखेपर्यंत हसायचं वगैरे. आणि 6 वाजता आतलं जनावर एकदम तडफडायला लागायचं. आणि बरं, ग्रेस साहेबांचा फोन पण यायचा असायचा. म्हणजे तर ते माझ्या हाताखाली 42 मॅनेजर होते आणि ह्या सगळ्यांचा बॉस 5:55ला थंब प्रिंट द्यायला निघायला उभा असायचा. तर ते खूप दिवस मला डाचत होतं आणि हिला म्हणलं पण होतं की हे काही खरं नाही यार. आणि झालं त्याला एक ट्रिगर असं झालं की रूपकुमार राठोड म्हणून जे गायक संगीतकार आहेत, संदेशे आते हे वगैरे ज्यांनी गाणी गायलीत ते, तर त्यांच्यासाठी मला हिंदीमध्ये एक आईवरचं गाणं लिहायचं होतं आणि ते 4 दिवसांनी रेकॉर्ड व्हायचं होतं. तर त्या दिवशी, ज्या दिवशी मी नोकरी सोडली त्या दिवशी त्यांचा फोन आला. बहरहाल माझ्या ऑफिसला माहिती होतं की मी दुसरीकडे काम करतो आणि पैसे कमवतो आणि त्यांच्या HR डिपार्टमेंटला पण त्याची तक्रार नव्हती. माझ्या बॉसने मला सांगितलं होतं की कर तू, काही हरकत नाही, तू आमचा पेज 3 आर्टिस्ट आहेस असं म्हणायचे ते. पण त्या दिवशी असं झालं की रूपकुमारजींचा मला फोन आला की वैभवभाई मुझे यार जल्दी US जाना पड रहा है. त्यांचा जो काही दौरा होता तो प्रीपोन झाला होता आणि एक शो त्यांना मोठा कुठला तरी आला होता. तर तुम्ही आज दुपारच्यात मला गाणं लिहून द्या. मी आज रात्री रेकॉर्ड करतो आणि उद्याची फ्लाईट मिळाली तर मी US जातो. तर मी एक तत्व पाळलं होतं की जरी आपल्याला कंपनी टाइम्स ऑफ इंडियाने आपल्याला परमिशन दिलेली असली तरी ऑफिस आवर्समध्ये जो पगार आपण घेतोय तेव्हा गाणं लिहायचं नाही किंवा कविता लिहायची नाही. म्हणजे आपण लॉयल राहू त्याला. आणि ते मी पाळत आलो, तर मला त्याचा सार्थ अभिमान होता. पण ही अशी वेळ आली म्हटल्यानंतर आता काय करायचं म्हणून मग मी लंच सोडून लंच टाइम मध्ये गाणं लिहिलं की निदान कामाचा वेळ तरी नको. आणि त्यांना गाणं लिहून पाठवलं. त्यांचा लगेच फोन आला रूपबाईंचा की अरे मस्त झालंय गाणं, आज मी रात्री रेकॉर्ड करतो, इतना अच्छा मीटर है, मुझे कुछ करने की जरूरत नहीं है, मैं गुनगुनाऊंगा वगैरे सगळं झालं. आणि तो आनंदाचा क्षण ओसरल्यानंतर मला एक जबरदस्त गिल्ट आला की आता हे पुन्हा पुन्हा होत राहणार. एकदा तुम्ही ऑफिस टाइम मध्ये लिहिलं, मग लंच आवर मध्ये लिहिलं, मग तुम्ही आता मला कामच नाहीये, हाताखालचे मॅनेजर फील्डवर गेलेत म्हणून तुम्ही लिहिणार. आणि ह्या बदफैलीपणाला अंत नाही. मग म्हणजे मी त्याला तसंच मानतो की हे होत राहणार असं. म्हणून मी तडक खाली गेलो आणि आमच्या बॉसला सांगितलं की मी रिझाईन करतोय. तर त्याला विचारायला काही झेपलं नाही. तो म्हणला काय 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 संबंध, काय तुझं चांगलं चाललंय डिपार्टमेंट, तुझे टार्गेट्स अचीव्ड आहेत सगळं असं.
म्हटलं नाही असं असं झालंय. तर म्हटलं अरे काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही तुला ओके दिलेलं आहे. म्हटलं नाही बॉस, हे माझ्याकडनं आता पुन्हा होणे नाही. आणि मी सोडून गाडीत बसलो रिझाईन करून, पेपर त्याच्या हातात देऊन. आणि मग हिला फोन केला की दीपा. म्हणली हां बोल. 3:45 वाजले ते. मी नोकरी सोडली आहे. तर पहिलं वाक्य काय असेल? तसा उशीरच केलास, लवकर घरी ये, जेवायला काय करू? तर हा तो कॉन्फिडन्स आहे ज्याच्यासाठी मी नमस्कार करतो, की क्या बात आहे. तुला पाहिजे तसं जग, मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणणारी स्त्री जेव्हा तुमच्या बरोबर असते ना, तेव्हा तुम्हाला कुठलीच क्षितिज खुजी वाटत नाही आणि अनअचिवेबल वाटत नाही. तर तेव्हापासून आतापर्यंत ती माझ्या पाठीशी अशी ठाम उभी आहे. आता मध्ये म्हटलं की मी आता नाटक लिहितो, भारती त्यांना माहिती, तर ते नाटक येईल सुबोध भावे आणि गिरिजा ओक असलेलं. तर नाटक लिही. म्हणजे तिचं असं नाही की अरे गाण्यांचं चांगलं चाललंय, तू ते सोडून आता दुसरं काय कुठं म्हणजे करतोयस? बसलंय बसताना असं. तर ते त्याच्या मागे ते आहे थोरपण. आणि त्याच्यामध्ये पुन्हा खास सोलापुरी निरागसता पण अशी आहे की मला दुसऱ्या दिवशी सकाळी हळूच येऊन बोलती झाली की ऐक ना. म्हणलं हा बोल. जोग हायस्कूलमध्ये एक टीचरची नोकरी आहे. बरं. कारण मोठ्या पगाराची नोकरी सोडली होती आणि सेव्हिंग तसं नव्हतं, खूपच असं उधळा होतो मी तेव्हा. तर मला म्हणली 1,65,000ची नोकरी सोडली आहे. तर ती मला येऊन म्हणाली की जोग हायस्कूलमध्ये एक प्रायमरी टीचरची नोकरी आहे, पार्ट टाइमच आहे, पण 3,500 रुपये येतील, मी करू का? तर म्हटलं अगं माऊली, कुठे ते आपलं जगणं 1 वर्षाचं, आणि तेवढ्यासाठी तू आता राबू नकोस. पण स्वामींची कृपा अशी आहे की त्यानंतर कधी काही करावं म्हणजे धडपड करावी लागली नाही, आतापर्यंत तरी व्यवस्थित चाललेलं आहे. वा. ज्या आधारांवरती मी बोलतोय, मी हे इथे काय काय सादर करायचं ह्याबद्दल जरा विचार केला होता की मी म्हटलं आपल्याला ज्यांनी आयुष्यामध्ये एवढं काय काय दिलंय, तर भाऊसाहेब पाटणकर झाले, ग्रेस साहेब झाले, आपण असं म्हणूया की आज कोणती भाजी, पाडगावकर सरांसारखी स्टाईल होती. ह्या सगळ्यांचे आशीर्वाद घेत आपण पुढे चाललो. तर सुरेश भट साहेबांचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन मी जे मगाशी सांगितलं, तर गझल लेखनामुळे मला जास्त ओळखलं जातं. कारण मला ते 2 ओळीत तुम्हाला एखादं सार सांगणं, अर्क सांगणं जे आहे, मग ती रोमॅन्टिक असो, फिलॉसॉफिकल असो, जशी भूक जाळू लागली की जी होती. आणि गझलमध्ये 2 प्रकार असतात, एक मुसलसल आणि गैरमुसलसल. म्हणजे मुसलसल म्हणजे अशी गालिच्या सारखी उघडली की एक संद एकाच विचाराची, ज्या आपण रचना ऐकलेल्या आहेत की चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है, किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गाता आहे, किंवा रंजिशी सही दिल ही दुखाने के लिया. आणि काही काही गझल असतात ज्या वेगवेगळ्या विषयांवरच्या असतात, म्हणजे त्यांतले शेर बदलू शकतात. म्हणजे आत्ता प्रेमाबद्दल बोलला, आत्ता मृत्यूबद्दल बोलला, आत्ता सामाजिक बोलला, असं. पण ते यमकांनी, अंत्ययमकांनी जोडलेलं असतं, म्हणून ते एका गझलमध्ये आलेलं असतं. तसं मला असं वाटलं, काय झालं, मी संदीप खरे बरोबर कार्यक्रम करायला लागलो आणि खूप तरुणी आमच्या कार्यक्रमाला यायला लागल्या. म्हणजे माझं सोडा, मला पहिल्या कवितेपासूनच सगळे दादा दादाच म्हणतात. काय सांगायचं दुःख म्हणजे. पण त्याच्या कार्यक्रमाला म्हणजे इतके काय गर्दी, आणि तो असं काही आलं ना, अशी गर्दी दिसली की तो एवढ्या रोमॅन्टिक कविता ऐकवतो ना. मी त्याला म्हटलं त्या दिवशी माईकवरती, संध्या अरे इतकं रोमॅन्टिक, म्हणजे लोकांना वाटेल तुझे 30-35 अफेअर्स आहेत काय. तशी मला म्हटलं वय बघ, चितळे काय स्वतः बाकरवडी खात नाहीत. वा. मग आमच्यामध्ये ती देवघेव चालू असते. मी लगेच माईकवर म्हणालो, पण चितळे दुपारी 1 ते 4 काय करतात आपल्याला काय माहिती. तर ते असे नटून थटून कार्यक्रमाला येतात, छान ललना सुंदर अशा. आणि त्यातली एखादी असते, तिला आत्मप्रौढी असते आपण सुंदर असण्याची. आणि मग ते काय करते, इतरांपेक्षा वेगळं वागते रंगमंदिरात. म्हणजे मुद्दाम योग्य वेळेला दादच नाही द्यायची, विंगेकडेच डोळे करून बसायचं, मागे कवीच्या मागे बघायचं शून्यात. म्हणजे खरं तर कवीने शून्यात बघणं अपेक्षित आहे, पण हातच असे घट्ट धरून टाळीच वाजवायची नाही, जेणेकरून संदीप खरे सारख्या कुठल्या तरी कवीचं, गुरु ठाकूर, जे हँडसम सगळे जे आहेत ते, त्यांचं लक्ष जाईल बुवा, आणि आपण कसे वेगळे आहोत, आणि हा अरे ही कोण बसलीये असं वाटेल. तर ह्या क्षणांवरची एक मुसलसल माहोलवाली एक गझल आहे, ती ऐकवतो. कारण आई बाबा ग्रेस साहेब जरा गंभीर होत गेला म्हणून जरा लाईटर, मग आणखीन 1-2 गझल ऐकतो. की पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, आली तर आहेस ऐकायला, बसली तर आहेस समोर,
की पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. की पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी. व्याकरणाचे नियम असतात गझल या वृत्ताला. व्याकरण म्हणले की आपण घाबरतो. लहानपणी 8 मार्काचा ऑप्शनला टाकलेला प्रश्न असतो तो. आपल्याला वृत्त, मंदाक्रांता, सुमंदरमाला, शार्दूल विक्रीडित काही एक माहिती असतं भुजंग प्रयतातलं. मना सज्जना भक्ती पंथेची जा, एवढंच आपल्याला माहिती असतं. त्यामुळे असं एकदम नियम वगैरे पाळून म्हटलं की, पण अहो तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला माहित नसलं जरी ना वृत्त वगैरे, तरी आपण लयीत बोलत चालत असतो. आपल्याला आपल्यातली लय कळली की माणसाचा कलाकार होतो. तर तसं आपण एक श्वास घेतो, एक निश्वास सोडतो, आपण एक पाऊल टाकतो, मग दुसरं पाऊल टाकतो. आपण काय असं उजवं पाय इकडे असं 4 पावलं टाकलाय मग डावा ओढलाय असं करत नाही ना. आपण काय पुष्पा नाही. क्या बात आहे. सरळ मार्गी माणसं. हा असं किंवा प्रतिभेच्या ओझ्याने वाकलेला वगैरे असं काहीच नाही. तसं ते की म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण नाही नाही म्हणतो, पण आपण बघा 2 मैत्रिणी जर फोनवर बोलत असेल, मी नेहमी उदाहरण देतोय की फोनवर बोलतोय, तुला काय बाई, तुझं ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. हे पुण्यात, कारण क्रियापद शेवटी आलंय. सोलापुरात वाक्यातला महत्वाचा शब्द सर्वात शेवटी होतो. तुला कुठे आहे ग सासऱ्याचा त्रास, असं व्यवच्छेदक लक्षण आहे सोलापूरचं. अव्वा कधी घेतली ग फ्रीज, असं. तू सोलापूरचा विसरू नकोस. आणि भाषा इतकी गोड, म्हणजे आमच्या मैत्री तर कसले बे तुम्ही, इथूनच सुरू होत होतं. म्हणजे काय, अरे हॅलो कसा आहेस, काय नाही, इतक्या दिवसांनी फोन केला, कसले बे तुम्ही, काय आठवण गिटवण असते का नाही वगैरे. तर ह्या ज्या 2 मैत्रिणी पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या बोलत असतात की तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे, हे भुजंग प्रयतात बोलत असतात. तुला काय बाई, तुझे ठीक आहे, तुला सासऱ्याचा कुठे त्रास आहे. काय व्याकरणच आहे ना सगळं. तर तसं की पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी. मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी, दाद देताना नियम का पाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळ. 2-2 ओळींनंतर आहे बरं का हे. रुबाया नाहीये. हा ते एक मध्ये मगाशी 4 सांगितलं, आता 2 म्हणतात. हात वर आला नाही. मी नियम पाळून आहे शेर लिहिलेला जरी, दाद देताना नियम का पाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. आणि दाद नाही देत तू, पण कल्पना नाही तुला. काय होतं ना की कवी आयुष्यात एक ना एक भारी ओळ लिहूनच जातो. खरं तर बऱ्याच लिहितात, पण एक तरी अशी घरी शेवटपर्यंत घेऊन जावी अशी ओळ असते. म्हणजे जसं सुरेश भट म्हणायचे की एवढे सगळे गझल संग्रह लिहिले बाबा की 18-18 वर्ष एक शेर कंप्लीट व्हायला थांबायचे, प्रसिद्ध होण्याचा हव्यास नाही. आणि आता आपलं जे चाललंय सगळं सोशल मीडियावरती, असं सगळं लिहिणारा माणूस म्हणतो की जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. तसं संदीप खरेंनी, वैभव जोशींनी लिहिलेलं असतं. किती हट्ट करणार ना, म्हणजे निग्रहाने बसून काय होणार की दाद नाही देत तू, पण कल्पना नाही तुला. दाद नाही देत तू, पण कल्पना नाही तुला. मोगरा म्हणताच मी गंधाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. आणि स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा. कुठेतरी बॉन्डिंग होतं. ही एक डिस्क्लेमर असे की स्टेजवर पाणीच असतं बाबा. लोकांना खूप काय काय वाटत असतं. बघा 7:30 नंतर जास्त पाणी पितायत वगैरे, असं खूपच कातर झालेत वगैरे असं. आमच्याकडे तर इंडस्ट्रीमध्ये 7:30ला क्वार्टर वेळ म्हणतात, कातर वेळच्या ऐवजी. की स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा, स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा. 7व्या रांगेत का वाफाळते आहेस तू,
भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. 7व्या रांगेतल्या माझ्या तायांनो, मुद्दाम लिहिलेलं नाही, कवी लिहून जातो. म्हणजे इथे काय असं काही आता अच्छा ही बसली आहे का तिथे इथेच लिहावं असं नाही. मी तर दादाच आहे. आणि या साहित्य क्षेत्रात ज्यांना आपण दादा म्हणतो त्या गुलजारजींना सुद्धा लोकांनी भंडावून सोडलं. सरांनी लिहिलं 116 चांद की रातें, एक तुम्हारे कांदे का तिल. त्यांनी लिहून केलं पुढे मेरा कुछ सामान वगैरे सगळं. इकडं चर्चा आणि उहापोह केवढा. सगळेच समीक्षक काय पुजारी सरांसारखे नसतात. प्रेमळ, दयाळू आणि कवीबद्दल चांगलंच बोलणारे असे नाही. 116 पौर्णिमा, चांद की रातें म्हणजे पौर्णिमा हे कळलं. हा, मग 116 म्हणजे राखीजी आणि त्यांचा जो सहवास होता तो 116 पौर्णिमांचा होता का? मग 116 पौर्णिमा भागिले 52 करायचं का 104 करायचं? म्हणजे कधी येते पौर्णिमा, महिन्याने येते असं इतक्याच. मग तीळ कोणाच्या खांद्यावर होता, ह्यांच्या की त्यांच्या? तुम्ही गुलजार साहेबांकडे गेलो, मला बसून घेतलं, म्हटलं सर बाकी सगळे खूप 2-2.5 तास गप्पा झाल्या. म्हटलं सर वो बहुत लोग पूछते हैं सर वो 116 चांद की रातें क्या है, क्यों लिखा आपने 116, व्हाट इज द सीक्रेट बिहाइंड 116? वैभव भाई वो मीटर में बैठ रहा था इसलिए लिख दिया. तसं ते 7व्या रांगेत का वाफाळते हे मंजू घोषा वृत्तात बसणार आहे म्हणून की म्हणजे आपण बदलून बघू. स्टेजवर मी शोधतो आहे गरम पाणी जरा, 5व्या रांगेत का वाफाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. आणि हा शेर आहे का की पाहिल्याना पाहिल्यागत पाहणे आधी तुझे. बघतात असं की कळलं नाही, बातमी नाही लागली पाहिजे, पण नीट निरखून तर बघायचं असतं की पाहिल्याना पाहिल्यागत पाहणे आधी तुझे, मग मला डोळे मिटून न्याहाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. याच साठी येथले मी दीप मालवले सखे, याच साठी येथले मी दीप मालवले सखे, रंगमंदिरामध्ये तेजाळते आहेस तू. पाहणे माझ्या दिशेने टाळते आहेस तू, भाळते आहेस की सांभाळते आहेस तू. आणि हे आम्हाला नेहमी येणारे अनुभव. मग त्या कार्यक्रम संपल्यानंतर त्या मॅडम पण येतात, 32 लक्षणी सौंदर्य युवती. आणि मग ते गर्दीत मुद्दाम मला जायचंय, फोटो काढायचा असतो, यांचं काही संपतच नाहीये वगैरे असं आपल्याला असं ऐकू येत असतं, चक 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 चक. मग कोणी म्हणावं काय हो काय झालं, नाही हो मला जायचं, हा मग या तुम्ही असं. पण आम्ही आता मुरलो, आता नाही म्हणत आम्ही तसं काय. बरं मी अजून एक राखी बांधून काय करणार आहे, म्हणजे संदीपचं तर ठीक आहे. त्याच्यावरचा शेर ऐकवत आणि ही गजल संपवतो की लोक असताना किती घाई करत होतीस अन, लोक असताना किती घाई करत होतीस अन, लोक गेल्यावर किती रेंगाळते आहेस तू. पाहणे माझ्या दिशेला टाळते आहेस तू, बाळते आहेस की सांभाळते आहेस. खूप म्हणजे इतके सुंदर शब्द. म्हणजे मला आता तू पूर्वीचा पुन्हा थोडासा आठवलास, कारण तसं बघितलं तर आपण कॉलेजला असताना तू उन्हाळ होतास, जास्त नाही काही सांगत. नाही नाही असं काही नाही, सांगच की सांगितलं सगळं, आता काय अजून. तेच. आणि 11वी-12वीला गेलो नाही अजून काय उन्हाळगिरी. पण वृक्ष पण होतास. हो. म्हणजे असं काही फार काही रोमॅन्टिक वगैरे आहे बी असला तर वैभव अजिबातच नव्हता. म्हणजे माहितीये दीपा, ही तुझी खंत आहे का? नंतर बसू मग सांगते. तेव्हा ती टाळ्या वाजते मला असे दुःख नव्हतं असं नाही. हे बघ तुझा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, मला माहिती आहे. काही उत्तर मी आपण दोघं असताना दिलं. मैत्रीला बसलो, म्हणजे बसलो इन द सेन्स गप्पा मारायला. त्याचा विषय नको काढू. 7:30 वाजून गेले. मला ती एक पेग ऐकवा म्हणून एवढी फरमाईश येत राहते. हो मग तेच तिकडच चाललीये मी. मुद्दामच सांगितलंय घ्यायची. अरे मी 7:30 म्हणूनच सांगितलं मी की 7:30 वाजलेत. मगाशीच तू आठवण करून दिलीस की अगं विचार ना असा काहीतरी प्रश्न की मी एक पेग ऐकवीन. पण खरंच सांगू म्हणजे तेव्हाचा तो वैभव आणि आत्ताचं सोलापूरचं वैभव, असा तू वैभव, खूप खूप फरक आहे.
म्हणजे विविध भावनांच्या देशात तू फिरवून आणतोस रे. म्हणजे मगाशी आईबाबांवरची जी काही रचना ऐकवलीस त्या भावना वेगळ्या होत्या. एक रोमॅन्टिक खूप काही लिहितोस त्या भावना वेगळ्या असतात. म्हणजे हे सगळं कसं काय जमलं? किंवा डोह ही तुझी आहे किंवा मुरंबामधलं उमलले जे काही आहे, असे बरेच विविध अंगानी जाणारे, विविध रंगांनी भरलेले शब्द म्हणू आपण. हे खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे मला काय मैत्रीण वाटतं ना, म्हणून. जोपर्यंत कवीला सांगता येत नाही ना त्याला कसं सुचतं, हा, तोपर्यंत त्याच्यातला कवी जिवंत राहतो. क्या बात आहे. नाही, तुम्ही सांगायला लागला, तुम्हाला डिकोड करता आला कवी, की संपलं तुम्ही. मग तुम्ही ओके, म्हणजे सांगता असं येत नाही. येणारच नाही, ते कोणालाच नाही येणार. अरे वा. मग आता एक नक्कीच डोहचा छान उल्लेख ऐकव. चाललाय, हा, डोहा ऐकून डोहा टाकतो. ऐकवच. अं, दत्ताजींच्या जातकुळीपर्यंत आपण जाणं खूप लांबचा प्रवास आहे, पण सामंजस्य किंवा त्यावरची प्लॅटॉनिक रिलेशनशिपवरची कविता आहे की प्रत्येक ओळखीमध्ये कुठलं तरी नातं शोधायलाच पाहिजे असं नाही, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक असोसिएशनला नाव द्यायलाच पाहिजे असं नाही. किती हव्यास आपल्याला त्याच्यावरच आहे की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्यावा अथांग, लगेच दगड मारून बघायचं किती खोल आहे, काही नाही. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असा नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्काने जावं, कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग, ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग, मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला, इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला. आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशावेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं, अशावेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचं तळ गाठायलाच हवा असं नाही. वा. या आत्ता ज्या तू हे ऐकवलंस, डोह ऐकवलंस किंवा मी तुला मुरंबा मधलं सांगितलं, तसंच एक सोबतीचा करार मध्ये शेवटी शेवटी खूप आल्या सरी वगैरे जे होते, फारच अप्रतिम शब्द होते ते सगळे. म्हणजे जेव्हा ऐकतो आपण तेव्हा पुन्हा पुन्हा आपण ऐकत राहावं असं नक्कीच वाटतं. शेवटी शेवटी खूप आल्या सरी. ऍक्च्युली सोबतीचा करार या कार्यक्रमामध्ये दर प्रयोगाला आम्ही 40-50% कॉन्टेंट बदलतो, कारण पुन्हा पुन्हा येणारे लोक खूप आहेत. म्हणजे दादा 89व्या प्रयोगाला आलोय असं, आणि मागच्या वेळी तुम्ही ही म्हटली नव्हती ते ऐकायला आलोय, असं खूप प्रेम दिलेलं आहे, यात आमचं काहीच श्रेय नाही. तर त्याच्यासाठी आम्हाला नवनवीन रचना कराव्या लागतात. कॉन्टेंट बदलायचं म्हणजे, तर आमचे जे संगीतकार आहेत डॉक्टर आशिष मुजुमदार, त्यांनी माझ्या आत्तापर्यंत 125 पर्यंत वगैरे रचनांना चालीत दिलेल्या आहेत. मग आम्ही त्यातल्या निवडतो. 12च ऐकवायचे असतात, पण कुठलीची. तर एकदा आम्ही नुसरत फतेह अली साहेबांची गझल ऐकत होतो आणि काय चांदनी रात में, चांद जलता रहा चांदनी रात में, असं यमन मधली होती ती. आणि मी म्हटलं अरे हे किती छान चाल आहे, मला ह्या चालीवर काहीतरी लिहावं असं वाटतंय. म्हणून मी त्या रात्री जाऊन पटकेने ती लिहिली. तर तो म्हणाला तू किती छान लिहिल्यास, मला आता वेगळी चाल करावीशी वाटते. असं करून ते जन्माला आलं आणि त्या रचनेला खूप उदंड लोकांचा लोकाश्रय खूप लाभलेला आहे. काही काही फिलॉसॉफिकल शेअर ऐकतो की शेवटी शेवटी खूप आल्या सरी, चातकासारखा जन्म गेल्यावरी, केवढा शांत दिसतो जरी आरसा, एवढा शांत दिसतो जरी आरसा, आत आहे सुरू चेंगरा चेंगरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी. काळजाने जणू चुकवली सम पुन्हा, आपले जे ठोके आहेत ते अनियंत्रित झाल्यावर, काळजाने जणू चुकवली सम पुन्हा, वेदनेसारखी वाजली बासरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी. यापरी आणखी काय सांगू व्यथा,
या परी आणखी काय सांगू व्यथा धूळ माझी मला मागते ओसरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी, माणसा पाहिल्या दोन जाती तुझ्या. माणसा पाहिल्या दोन जाती तुझ्या, एक मारेकरी एक वाटेकरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी. आणि जन्मही आपुला मरणही आपुले, जन्मही आपुला मरणही आपुले, या घरातून मी चाललो त्या घरी, शेवटी शेवटी खूप आल्या सरी. खूप म्हणजे आज इतकं छान वाटतंय की माझ्या आवडत्या तू 2-3 रचना ऐकवल्यास आता. त्यांना विचारा संपोच. हो. आता तुम्हालाच विचारतो, किती 15 मिनिटात थांबूया? सहज आता- बोलून जाल, हा माणूस भारावतो. भारावतो. अशा भावनेच्या भरात बोलू नका पुरस्कार का? वगैरे मिळालाय आपण म्हणजे कसं म्हणायचं काही. आणि तुम्हाला कळतायत तरी, काही लोक न कळताना अजून ऐकवा म्हणतात. क्या बात आहे. एक धोक्याचा इशारा म्हणजे मी 4.5 तास एकट्याचा कार्यक्रम केलेला आहे. आज तसं नाही. एक नक्की माझ्या मनात आत्ता झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही मला माफ करा. मला पुढच्या माझ्या कार्यक्रमाला या की दत्ताजी हलसगीकरांची प्रतिमा ज्या स्टेजवर आहे तिथून मी दारूची कविता नाही ऐकवणार. त्यामुळे आज एक पेग मात्र नाही ऐकवणार. येस. आता लुडबुड शेवटचा एक प्रश्न. ओके. बाकी मग खूप छान तू ऐकवतोस त्यामुळे मी नाही लुडबुड करणार. पण तरीही इतके वर्षात एक माझ्या मनात जे काही राहून गेलाय प्रश्न. आपण 5 जणांचा जो छान ग्रुप होता, नुसते क्लासमेट नव्हतो, तू मी दीपा आणि अजून 2 मित्र. मगाशी तू थोडक्यात सांगितलंच होतंस की आम्ही दोघींनी नोट्स पुरवल्या, त्यातल्या त्यात दीपानी तुला जरा जास्तच पुरवल्या हो. होत्या, कारण त्या दोघांची जबाबदारी माझ्यावर होती. आता जे काही एवढं प्रचंड लिखाण केलंयस, स्वाभाविक आहे ते खूप छान ठेवणं, मेंटेन करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. तिथं सुद्धा अजून आपल्या सौ म्हणजे आता त्या सौ 500% म्हणजे 2006 साली लिहिलेली मला कविता ती कुठे आहे ग, तर 5 मिनिटात काढून आणून देते. वा. म्हणजे तेव्हाची जी तिची सवय होती हो. किंवा तिला जो त्रास देत होता तो आणि अजूनही मी देतोय. इतका बेशिस्त आहे सगळ्या बाबतीत की मी कधी मोबाईलमध्ये लिहितो, कधी हॉटेलच्या टिश्यू पेपरवर लिहितो, कधी लॅपटॉपमध्ये लिहिलं असतं, कधी भारती त्यांनी खूप चांगले चांगले पेन्स आणि नोटबुक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आज भारती त्यांच्या नोटबुकमध्ये लिहिलं वगैरे असं. आपल्याला काहीतरी चांगलं सुचतं त्यांच्यासाठी, असं कुठे ठेवलंय लक्षात नसतं, पण तिच्याकडे सगळं आहे. वा. त्याबद्दल हॅट्स ऑफच आहे, म्हणजे काही सवालच नाही. नक्कीच, कारण एवढं सुचतं ते तू लिहित जातोस. माझा पहिला संग्रह आला मी वगैरे तुला सांगतो. हा. मी खूप वर्ष मला भीती वाटत होती काव्यसंग्रह येण्याचे. आता गोष्ट वेगळी आहे, कारण वाचकांच्या प्रेमामुळे मी वगैरे हा जो पहिला संग्रह होता त्याच्या 11,000 प्रती खपल्यात. वा. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे कसं काय आणि काळ सरकत राहिले ही जी पुस्तकं आली त्याच्या 6,000 प्रती खपल्यात. पण मला पुस्तक छापायचीच, काव्यसंग्रह छापण्याची भयंकर भीती होती. आणि त्याच्यामागचं कारण असं होतं की इतकी थोर मंडळी इथे लिहून गेलेली आहेत, यांच्या पंक्तीत आपण जाऊन बसायचं कसं, म्हणजे आपण पांढऱ्यावर काळं करायचंच का इथे येऊन. कुसुमाग्रज, माधव जुलियन पासून कुसुमाग्रज, बोरकर, बापट करंदीकर, पाडगावकर, रॉय किणीकर, सुरेश भट, ग्रेस साहेब, नाग देशपांडे, मम देशपांडे, किती किती कवी, म्हणजे यांनी एवढं सगळं यांची मांदियाळी आणि इतकी सुंदर आरास असताना आपण त्याच्यात आपलं एक चिटोरं का सरकवायचं असं. पण ते माझ्या प्रकाशकाने माझं ब्रेन स्टॉर्मिंग करून ब्रेन वॉश केलं त्यांनी. आणि पण दीपाचं श्रेय म्हणजे त्यावेळी माझ्याकडे पुस्तकात छापायच्या होत्या 90 कविता पहिल्या संग्रहात. आणि तोपर्यंत असं झालं होतं देवाच्या कृपेने की वैभव जोशींचा संग्रह येतोय, मग त्याच्यातल्या कुठल्या कविता 90 कविता छापायच्या होत्या. आणि तेव्हा माझ्या हातात होत्या 2300 कविता. तर त्या सगळ्या तिच्याकडे होत्या आणि खूप आम्ही उहापोह केला की ह्यातल्या कुठल्या 90 घ्यायच्या वगैरे. आणि 2300 म्हणजे जवळपास 2100 त्यातल्या भिकारच होत्या. पण तो सरावाचा भाग असतो. तुम्ही सुरुवातीच्या काळात तुम्हाला जे जे वाटतं ते जरूर लिहावं, कारण त्यातनं तुमचा सराव आणि तुमची शैली डेव्हलप होत जाते. म्हणजे खूप प्रभाव असतो. तुम्ही गझल लिहायला लागले की भटांसारखीच लिहिता, तुम्ही रुबाई लिहायला लागले, फिलॉसॉफिकल रुबाई लिहायला लागले की रॉय किणीकरांसारखीच लिहिता. अशा पद्धतीचं खूप प्रभाव असलेलं लेखन ज्याच्यावर छाप दिसते स्पष्ट की ह्याच्यात आपलं काही नाही, वैभव जोशी नावाची सहीच नाही याच्यामध्ये.
म्हणून त्या काढल्या. पण तेव्हापासून ती अजून जपून आहे सगळ्या कविता. त्यामुळे थँक्यू सो मच. इथूनही पुढं काम करायचंय मला खात्री आहे. त्यामुळे आता शेवटच्या 2 कविता ऐकतो मग आपण नक्कीच थांबूया. आता तुझे छान झाली मगाची ती डोहाचीच मी सोलापुरी व्हर्जन सांगतो ते. अस्सल सोलापुरी काही नाही, ऐकायचं त्याच्यात असेल तर बेशिवाय ऐकूच येत नाही. त्याचा तुकडा ऐकतो वरचा फक्त. म्हणजे प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग. म्हणजे मी पुण्याला गेल्यावर माझी भाषा बदलली सोडा, पण माझं प्रेम आहे ते सोलापुरी भाषेवरच आहे. म्हणजे आणि जगातला सर्वात उत्तम खाद्यपदार्थ म्हणजे सोलापूरची पाणीपुरी, एवढंच मला कळतं. तर किती असं म्हणजे असं हे आहे ना, पांढरपेशी व्हाईट कॉलरचं लेखन आहे की प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवासा नाही, एखादा डोह असू द्यावा अथांग. असं एक उदात्त काहीतरी आपण सांगत असल्यासारखं, जणू काही जगाला माहितीच नाही असं एक असतं ना आपलं. पण सोलापुरात जर मी असलो असतो आणि ऐकवायची असली असती ही कविता, कोणी सांगितले वे नाही ते धंदे, कशाला जे लावायची जिथे तिथं रांग, प्रत्येक डोहाचं तळ गाठायचं नसते वे, एखादा तरी असू दे की अथांग, असं वाटलं. आहे अजून सोलापुरी जिवंत आहे. सोलापूरचा सूर जिवंत आहे तुझ्यात. शेवटच्या 2 कवितांनी समर्पणाच्या कविता वाचतो, कारण घरी जाताना या गोष्टी याचं भान असलं पाहिजे. एक लिहिली खूप जुनी कविता आहे, पण मला प्रत्येक वेळी वाचायला आवडते. झब्बा नावाची कविता आहे. की अंगात झब्बा घालून बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. अंगात झब्बा घालून बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग बिल्डिंग मधल्या शेजाऱ्याला, गल्लीतल्या वाण्याला, मेडिकल स्टोअरवाल्याला, भाजीवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचं. हे असे सतत कवी असतात बघा, काय काय 24 तास कवी, म्हणजे साधं वाक्यच बोलत नाही. म्हणजे एक बायको मॉलमध्ये निघाली, आता परिस्थिती बदलली म्हणून सांगतो, आणि हा आपला ती म्हणते, तुला काय आणायचं का रे? नकोच वाटतं काय हल्ली. केवढी अस्वस्थता, समाज कुठं चाललाय, राजकारणाचं काय होऊन बसलंय, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होतं. उज्ज्वल भविष्याची एक तिरीप दिसत नाही मला. घुसमट घुसमट, किती मोजायचे मी श्वास तरी. बर विस्की आणू का जिन, एवढं विचारते ती जाते. तसे हे सतत असे बोलत असत, तसं सगळ्यांना ऐकवायचं. हा हव्यास जो आहे कवीचा, माझ्यावरची कविता आहे. की अंगात झब्बा घालून फिरायला बाहेर पडलं की कसं एकदम कवी वगैरे असल्यासारखं वाटू लागतं. मग बिल्डिंग मधल्या शेजाऱ्याला, गल्लीतल्या वाण्याला, भाजीवाल्याला, मेडिकल स्टोअरवाल्याला आडून आडून काहीतरी ऐकवायचंच. आणि काही एक कळलं नसून त्यांनी सगळं कळल्यासारख्या माना डोलवायच्या. असा खेळ सुरू होतो. ते पण ढील देतात तुम्हाला, अरे क्या असं. काही एक कळलं नसून त्यांनी सगळं कळल्यासारख्या माना डोलवायच्या, असा खेळ सुरू होतो. बरं, हा खेळ इथेच संपत नाही. एव्हाना त्यांच्या डोलणाऱ्या माना कधी फुलांसारख्या, कधी विषारी नागांसारख्या दिसायला लागून आता त्यावर आणखी एक कविता सुचते की काय, असं म्हणेपर्यंत नेहमीच देऊळ येतं. असं म्हणेपर्यंत नेहमीच देऊळ येतं. बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही. बाहेर बसलेल्या आंधळ्याला झब्बा दाखवता येत नाही, आणि आत बसलेल्या बहिऱ्याला कविता ऐकवता येत नाही. कविता ऐकवता येत नाही. आणि आषाढी जवळ आली आहे. ती एक ऐकू का पुढच्या वर्षी वारीताई? सगळे जातील तरी काही लोक. हा, अगदी प्रार्थनेने समता समता एक तुम्हाला ऐकवतो. आपल्या सगळ्यांवरची कविता आहे ती. एकदा जायचंय हा आपल्याला. हा, म्हणजे मला तर बाई बोलवल्यासारखंच वाटतंय हल्ली. सतत स्वप्नात विठ्ठल 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 असं. ते कासे पितांबर वगैरे ऐकलेलं असतं की घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. पुढच्या
की घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येता मन अन मन भरून येतं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर. माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर. आम्ही उरतो घरी, आम्ही उरतो घरी, जग चंद्रभागे तिरी. दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संथ लयीत गातो वारा संतांचे अभंग. सगळं चराचर विठ्ठलमय झालेलं. संथ लयीत गातो वारा संतांचे अभंग. झाडे पाने डुलू लागतात होऊनी निसंग. संथ लयीत गातो वारा संतांचे अभंग. झाडे पाने डुलू लागतात होऊनी निसंग. अहो नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग. नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग. अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी म्हणतो आम्ही, बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी. आणि दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस. आधीच अंतरफार त्या डोंगरा एवढा आळस. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस. आधीच अंतरफार त्या डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव. असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव. असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. अहो आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी. आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी. आम्ही फक्त म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. पुन्हा एकदा सर एकच वाक्य सांगतो की अनुजाने ऐनवेळी मला जी मदत केली त्याबद्दल तिचा जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू सर. बोलताय तुम्ही? एक ऐकवणार आहे प्रार्थना आणि मग जाऊ. माझं भाग्य होतं की तुझ्या बरोबर बसायला मिळालं आज इथं, म्हणजे 4 शब्द लोडबोड करायला. समष्टीसाठीच आहे समजा, म्हणजे त्याच्यात जरी मी असा शब्द असला तरी आपल्या सर्वांसाठीच ही प्रार्थना आहे, सर्वांतर्फेच आहे की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. केवढे? द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी. पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली. सोलापूर पासून जी घेऊन गेलोय. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली. त्या गरिबीचा मला अभिमान दे रे ईश्वरा. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले. त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको. आपल्याकडे खूप जण आहेत त्याच्यावर बोलणारे, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको. वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे. फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे. घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का. काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का. त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा. या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. आणि आजचं शेवटचं मागणं पुन्हा एकदा सर्व समितीचे आभार, सर्व लोकांचे आभार, तुम्हा सर्वांचे आभार. मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा. द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा. खूप छान. वैभवजी, आता कुठल्या शब्दात खरं आभार मानावेत.
दत्ताजींचा आदर ठेवून पुरस्काराची रक्कम परत संस्थेला आपण केलीत. मी आपले आभार मानतो. गेले 3 तास आपण सगळे रसिक श्रोते हो, त्यांना तुम्ही खिळवून ठेवलं रसिक श्रोत्यांना, हेही थांबले. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अनुजाताईचे आभार मानतो. आमचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास पुजारी यांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.